तर बघा आपण स्टेटमेंटमध्ये बघितलं होतं कंडिशनल स्टेटमेंटमध्ये बघितलं होतं आपण इफ इफ एल्स ओके अँड इफ एल्स अँड एल्स इफ लॅडर. ठीक आहे. यानंतर तुमची जर का प्रॅक्टिस झाली असेल चांगल्या प्रकारे तर आपण यानंतर घेणार आहे लूपिंग स्टेटमेंट. ठीक आहे. लूपिंग स्टेटमेंट. तर लूपिंग स्टेटमेंट बघत असताना काय होतं, आता एक गोष्ट आहे की आपल्याला जर का एखादी गोष्ट परत परत रिपिटेशन मध्ये करायची असेल, रिपिटेशन मध्ये एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल, बरोबर, रिपिटेटिव्ह मोड मध्ये जर का एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर आपण काय करतो, तिथे लूप लावू शकतो. बरोबर. म्हणून आपण इथे लूपिंग स्टेटमेंट शिकणार आहे. म्हणजे परत परत जर का आपल्याला तीच गोष्ट करायची असेल तर आपण परत परत तो कोड लिहिणार आहे का? नाही. बरोबर. म्हणून आपलं काम सिंपल करण्यासाठी आपण घेणार आहे इथं लूपिंग स्टेटमेंट. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये घेणार आहे आपण फॉर लूप, व्हाईल लूप, अँड डू व्हाईल लूप. ओके. सर्वात अगोदर घेऊया आपण फॉर लूप. ठीक आहे. आता बघा, आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर शिकलो, डिक्रीमेंट ऑपरेटर शिकलो. ओके. नंतर असाइनमेंट ऑपरेटर शिकलो, शिकलो ना. नंतर कंडिशनल कंपॅरिझन ऑपरेटर शिकलो आपण. कंडिशनल स्टेटमेंट शिकलो, त्याच्यामध्ये कंडिशन कशा लावायच्या ते शिकलो. बरोबर. आता इथे त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे. आता सिंटॅक्स कसा आहे बघा फॉर लूपचा, आपण घेणार आहे फॉर पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके. इथपर्यंत आलो. याच्यानंतर आता व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आपल्याला, लेट आय इज इक्वल टू वन. लेट किंवा ठीक आहे, लेट आय इज इक्वल टू वन डिक्लेअर केला मी. ओके. आणि इथे सांगितलं आय इज लेस दॅन और इक्वल टू 10. ठीक आहे. कंडिशन लावली आपण इथे की आय लेस दॅन और इक्वल टू 10 आहे, तर आपल्याला आय करायचा प्लस प्लस इन्क्रीज करायचा. ठीक आहे. आणि इथे येऊन आपण याला प्रिंट केलं कन्सोल डॉट लॉग मध्ये. कोणाला प्रिंट करणार आहे आपण? आय ला. ठीक आहे. ते सांगू शकतो आपण व्हॅल्यू ऑफ आय इज. ओके. ते कॉमा देऊ शकतो किंवा इथे स्टार्टिंगला आपण इथे त्याला काढूनच टाकतो, मी फक्त आय ठेवतो इथे. ठीक आहे. आता बघा मी जर का इथे आशिष त्याला प्रिंट केलं नोड लूपिंग डॉट जेएस, लूपिंग st डॉट जेएस, तर काय झालं इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय झालं इथं नंबर्स आले. क्लिअर आहे. आता बघा मी काय करत आहे, इथे आय ची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. आय लेस देन और इक्वल टू काय घेतला? 10 घेतला. मी जर का इथे आय लेस दॅन 10 घेतला असता ना, इथे 10 नंबर्स नसते आले, इथे काय आले असतं? 9 नंबर्सच आले असते. बरोबर. का? कारण इथे आय हा 1 पासून स्टार्ट झाला, तर लेस दॅन और इक्वल टू 10 होते. जेव्हा पण हा प्लस करायला जातो ना, तर तेव्हा ते ऑपरेटर जे आहे ना ते काय होतं, याच्या बाहेर चाललं जातं, या कंडिशनच्या आतमध्ये ते जातच नाही, त्याला ते प्रिंटच करत नाही. म्हणून मी इथे काय केलं, लेस दॅन और इक्वल टू घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे वर्क कसं करतं, आता आय ची व्हॅल्यू काय आहे सध्या आशिष? आय मध्ये स्टोअर किती आहे सध्या आशिष? वन आहे ना सध्या. 1 सध्या स्टोअर आहे. ठीक आहे. मग
स्टार्टिंग पॉईंट काय आहे त्याचा 1 आहे, म्हणून इथं स्टार्टिंग काय झाली 1 झाली. नंतर काय झालं, त्यानं प्रिंट केलं, परत तो वरती आला, आयची व्हॅल्यू काय होती 1 होती. नंतर त्यानं इथे एक ऍड केला, मी इथे प्लस प्लस केलं ना, आता तुम्हाला माहिती आहे आय प्लस प्लस आहे म्हणजे काय होईल, एक व्हॅल्यू त्यामध्ये ऍड होईल. ठीक आहे, मग काय झालं, आयची व्हॅल्यू प्लस केल्यामुळे काय झालं 2 झाली. मग इथे त्याने कंडिशन चेक केली की आय हा 10 पेक्षा लहान आहे का, आय हा 10 पेक्षा लहान आहे का. आयची व्हॅल्यू किती आहे 2 झाली ना, मग 2 हा 10 पेक्षा लहान आहे का, तर आहे. मग काय झालं तिथं, 2 हा 10 पेक्षा लहान असल्यामुळे तिथे कंडिशन ट्रू होत आहे, त्याच्यामुळे तो काय झाला खाली आला आणि त्याला प्रिंट केलं, इथे सेकंड प्रिंट झाला. ओके, परत तो वरती गेला, आयची व्हॅल्यू 2 आहे सध्या आता इथे, या पद्धतीनं चालेल तो लूप. आयची व्हॅल्यू 2 झाली, परत त्यानं इकडे प्लस प्लस केलं, आयची व्हॅल्यू आता 3 झाली. परत त्याने चेक केलं की आय हा 10 पेक्षा लहान आहे का, तर लहान आहे, 3 ही व्हॅल्यू 10 पेक्षा लहान आहे, म्हणून त्याने इथे प्रिंट केलं. ठीक आहे, 3 ला प्रिंट केलं. याच पद्धतीनं तो 9 पर्यंत प्रिंट करत आला. आणि जर का त्याला आयची व्हॅल्यू 10च्या इक्वल मिळाली, 10 पेक्षा लहान आहे, आता इथे जर का मी फक्त लेस दॅन और इक्वल टू 10 घेतला असता, तर काय झालं असतं, लेस दॅन 10 घेतला असतं तर काय झालं असतं, तिथं 10 प्रिंट झाले नसते, कारण की आयची व्हॅल्यू ही 10 लहान नाही आहेत, 10 इक्वल आहेत, त्याच्यामुळे ती व्हॅल्यू तिथे प्रिंट होणार नाही. परंतु ते इक्वल जर का असले, लहान आहेत परंतु इक्वल, लहान किंवा इक्वल असं काहीतरी पाहिजे तिथे. ठीक आहे, असंच पाहिजे तिथे, त्याच्यामुळं ते प्रिंट होईल. ओके, इथे लेस दॅन ऑर इक्वल टू घेतला. आता इथे आपण काय घेतलेलं आहे, आय लेस दॅन ऑर इक्वल टू 10, आय प्लस प्लस, इथे प्लस होत आहे. मी सिम्पली इथं जर का हा लूप मी 100 पर्यंत सुद्धा चालू शकतो, बरोबर, किंवा 1000 पर्यंत सुद्धा. 1000 पर्यंत नाही चालवणार आपण, फक्त 100 पर्यंत चालूया. तर म्हणजे काय होतं, मी फक्त काय सांगत आहे, कमांड सांगत आहे की आयची व्हॅल्यू, स्टार्टिंग पॉइंट जो आहे त्याचा आयचा, तो 1 असला पाहिजे. बघा इथे 1 असला पाहिजे, आयचा स्टार्टिंग पॉइंट काय आहे 1 आहे, कुठपर्यंत गेला पाहिजे तर 100 पर्यंत गेला पाहिजे, आणि ऍडिशन झाली पाहिजे, एक एक त्याच्यामध्ये ऍड होत गेला पाहिजे. तर या पद्धतीनं आपल्याला इथं 1 to 100 पर्यंत नंबर्स मिळतील. मी जर का सिंपल याची व्हॅल्यू 200 केली, ओके, तर इथं 200 पर्यंत तो प्रिंट करेल या पद्धतीनं. ते सांगू शकतो आपण, व्हॅल्यू ऑफ आय इज इक्वल टू, ते कॉमा. ओके, या पद्धतीनं. तर बघा, व्हॅल्यू ऑफ आय इज, या पद्धतीने ते तुम्हाला दिसेल. तर या पद्धतीनं लूप जो आहे तो वर्क करेल. ठीक आहे, यानंतर आपल्याला घ्यायचं आहे व्हाईल लूप. ठीक आहे, आता बघा, व्हाईल लूप सुद्धा सेम ॲज इट इज याच्या फॉर लूप सारखाच काम करतो, फक्त तिथे काय होतं, त्याचा सिंटॅक्स थोडा वेगळा आहे. ठीक आहे, आता मी काय केलं, इथं एक व्हेरिएबल डिक्लेअर केला काउंट नावाचा, लेट काउंट इज इक्वल टू 1, हा व्हेरिएबल डिक्लेअर केला मी इथे. ओके, आता याचा सिंटॅक्स थोडा वेगळा आहे व्हाईल लूपचा. मी इथे व्हाईल घेतला, पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके, समजत आहे. पहिले काय केलं होतं आपण, एक व्हेरिएबल इथे डिक्लेअर केला होता आय नावाचा, तिथेच आपण कंडिशन दिली होती, तिथेच त्याला ऍडिशन केली होती, त्याची ऍडिशन केली होती. ठीक आहे, व्हाईल लूप मध्ये काय होईल, आपल्याला एक व्हेरिएबल बाहेर डिक्लेअर करावं लागेल, इथे त्याची कंडिशन द्यावं लागेल. मी सांगतोय आता, काउंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. ठीक आहे, 10 पर्यंत तो, जोपर्यंत तो 10 होत नाही तोपर्यंत तो लूप चालला पाहिजे. ठीक आहे, आणि प्रिंट करायचं असेल तर काय करू शकतो आपण, इथे console.log, आणि इथे काय घ्यावं लागेल मला, आशिष काउंटला घ्यावा लागेल. आता बघा, इथे काय करावं लागेल आपल्याला,
इथे व्हेरिएबल डिक्लेअर केला, इथे कंडिशन लावली, इथे प्रिंट केलं. ठीक आहे, इथे प्रिंट केलं. तर प्रिंट करायला गेलो मी, तर इथे वनच प्रिंट करेल तो. ठीक आहे, वन प्रिंटच करत राहील तो, स्टॉपच होणार नाही. का? कारण की मी सांगितलं का त्याला काही कंडिशन इथे सांगितलं का त्याला ऍड हो की मायनस हो की काय हो. म्हणून आपल्याला इथे त्याला सांगावं लागेल की काउंट जो आहे तो इथे ऍडिशन करायची आहे त्याची. इथे वनच प्रिंट करत राहील तो, काउंटच प्रिंट करत राहील लूप मध्ये, कंटिन्यू मध्ये. ठीक आहे, इन्फायनाईट टाइम्स पर्यंत. पण इथे जर का मी त्याला लूप मध्ये सांगितलं की त्याची ऍडिशन झाली पाहिजे आणि तिची ऍडिशन होऊन ही 10 पर्यंतच असली पाहिजे, तेव्हा कुठे तो लूप 10 पर्यंत वर्क करेल. ठीक आहे, या पद्धतीने 200 पर्यंत हा लूप चालला पहिले, हा फॉर लूप चालला पहिले 200 पर्यंत. मी हा याला पण काय करतो, 10च करून देतो इथं, 10. ठीक आहे, आता बघा, पहिले हा लूप चालला 1 to 10, हा फॉर लूप चालला, नंतर हा व्हाईल लूप चालला 1 to 10. ओके, समजलं तुम्हाला? तुम्ही जर का ऑपरेटर चांगल्या पद्धतीने केले ना, तर बाकीचं तुम्हाला समजेल, फॉर लूप समजेल, व्हाईल लूप समजेल, डू व्हाईल लूप समजेल. परत तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंटमध्ये ते पण समजेल, इफ, इफ एल्स, एल्स इफ लॅडर. ओके, आता बघा, आपल्याकडे आहे डू व्हाईल लूप. कोणता लूप आहे? डू व्हाईल लूप. क्लिअर आहे? आता बघा, डू व्हाईल लूप मध्ये काय होतं, तो लूप फॉल्स जरी असला ना, म्हणजे फॉल्स असली कंडिशन, तरी सुद्धा तो लूप एक वेळेस चालतो म्हणजे चालतोच. परंतु फॉर लूप मध्ये किंवा व्हाईल लूप मध्ये तसं होत नाही. ठीक आहे, डू व्हाईल लूप मध्ये काय होतं, एकदा तरी तो लूप रन होतो आणि जी कंडिशन आहे तिथपर्यंत जाऊन तो स्टॉप होतो. म्हणजे ती कंडिशन फॉल्स जरी असली तरी सुद्धा तो एक वेळेस तरी प्रिंट होतो. तसं आपल्या फॉर लूपचं किंवा व्हाईल लूपचं नाही. ठीक आहे, कारण की डू व्हाईल लूपची कंडिशन जी असते ना, ती एंडिंगला असते, आणि व्हाईल लूपची आणि फॉर लूपची जी कंडिशन असते ती स्टार्टिंगलाच असते. ठीक आहे, तर बघा, व्हाईल लूप मध्ये काय होतं, पहिले लूप चालतो, प्रिंट करतो, आणि नंतर कंडिशन चेक करतो, आणि कंडिशन जर तिथे फॉल्स झाली तेव्हा तो काय करतो, लूपच्या बाहेर पडतो. ठीक आहे, लूप तो रन होत नाही नंतर. ठीक आहे, तर बघा, मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, लेट एस इज इक्वल टू 1. ओके, डू पॅरेंथेसिस, सॉरी, कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज, इथे घ्यावं लागेल तुम्हाला व्हाईल आणि पॅरेंथेसिस. हा याचा सिंटॅक्स आहे. ठीक आहे, व्हेरिएबल कुठे डिक्लेअर केला मी? स्टार्टिंगला केलाय डिक्लेअर. नंतर प्रिंट कुठे करेन मी? इथे कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस यस. ओके, कंडिशन कुठे द्यायची आपल्याला? इथे द्यायची. ठीक आहे, सो एस इज लेस दॅन और इक्वल टू 10 ठेवतो आपण. ओके, बघा, इथे डिक्लेअर केला व्हेरिएबल, डू कन्सोल डॉट लॉग एस, इथे प्रिंट केलं, आणि व्हाईल मध्ये काय सांगितलं, एस लेस दॅन और इक्वल टू 10. ओके, तर मी प्रिंट करायला गेलो, तर बघा इथे काय होतंय, हा पण कंटिन्यू चालतच आहे. का? कारण की इथे सेम ॲज इट इज मी व्हाईल लूप मध्ये पण तेच सांगितलं की जर का तुम्ही त्याला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट केलंच नाही तर तो होणार नाही, तो फक्त त्या एसलाच प्रिंट करत राहील. सांगितलंय ना? तर इथे मला या, जिथे मी त्याला प्रिंट केलंय त्याच्या खाली येऊन मला तिथे सांगावं लागेल की त्याला इन्क्रीमेंट करायचंय की डिक्रीमेंट करायचंय. सो एस इथे प्लस प्लस करावं लागेल मला या पद्धतीने. ओके, तर बघा, इथे आपण सांगू शकतो
की कोणता लूप आहे म्हणून हा. सो डू व्हाईल लूप इज इक्वल टू, सॉरी 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 सॉरी, ते कंडिशन देतोय आपण. कॉमा, तर बघा डू व्हाईल लूप. ओके. काय होतं इथे एस इज इक्वल टू 1 व्हेरिएबल डिक्लेअर केला, कन्सोल डॉट लॉग मध्ये एस ला प्रिंट केलं, तिथे इन्क्रीज पण केलं त्याला. ठीक आहे. लूपला इन्क्रीमेंट करत आहे आपण. ठीक आहे. ऍडिशन करत आहे त्याची एक 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 एक. तुम्ही तिथे वेगळी व्हॅल्यू पण घेऊ शकता. नंतर इथे काय केलं आपण, एस लेस दॅन ऑर इक्वल टू 10 सांगितलं. एस जर का 10 पेक्षा लहान असेल तोपर्यंत तो लूप जो आहे चालला पाहिजे. ठीक आहे. आता इथे बघा, हा जो लूप आहे, हा फॉर लूप जो आहे, फॉर लूप जो आहे, मी याला कॉपी करतो 2 मिनिट. ठीक आहे. कॉपी करण्यापेक्षा राईटच करतो परत. बघा परत मी एक फॉर लूप घेतला, पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके. आता इथे काय केलं मी, लेट एस इज इक्वल टू, नाही तर आपण टी घेऊया किंवा एन घेऊया. एन इज इक्वल टू, आता बघा मी काय केलं, 1 पासून 10 पर्यंत नंबर प्रिंट करत गेलेलो आहे. परंतु तसं करायचं का आपल्याला आता, आता काय करायचं आपल्याला, 10 पासून 1 पर्यंत नंबर प्रिंट करायचे असते. तर आपल्याला काय करावं लागेल, बरोबर? काय सांगते मी आशिष, 10 पासून 1 पर्यंत नंबर प्रिंट करायचे किंवा 100 पासून 1 पर्यंत नंबर प्रिंट करायचे. तर या फॉर लूप मध्ये काय सांगितलं होतं मी, आय इज इक्वल टू 1, आय लेस देन आर इक्वल टू 10 आणि आय प्लस प्लस करा आणि आयला प्रिंट करा. बरोबर. आता मला जर 100 पासून 1 पर्यंत नंबर उलटे प्रिंट करायचे असेल, रिव्हर्स प्रिंट करायचे असेल ते ना, ठीक आहे, तर मला इथं सांगावं लागेल की आय स्टार्टिंग पॉईंट काय आहे त्याचा, एंडिंग पॉईंट काय आहे, आणि तो इन्क्रीज करायचा का डिक्रीज करायचा. ठीक आहे. मग मी इथे सांगू शकतो एन हा माझा आहे 10. ओके. स्टार्टिंग पॉईंट 10 आहे. कंडिशन लावायची असेल आपल्याला, तर इथे कंडिशन मध्येच आपल्याला बघावं लागेल की काय चेंजेस करायचे. पहिले काय घेतलं होतं आपण कंडिशन मध्ये, आय हा लहान असेल 10 पेक्षा तर प्रिंट करायचा आहे आणि ऍड करायचा आहे. मग आता इथे काय करावं लागेल, आय हा मोठा असेल इक्वल टू 1 पेक्षा तर प्रिंट करायचं आहे आपल्याला. सॉरी सॉरी, इथे एन प्रिंट करायचा आहे, एन प्रिंट करायचा आहे. एन हा मोठा असेल 1 पेक्षा तर प्रिंट करायचा आहे, नाहीतर प्रिंट करायचा नाही. ठीक आहे. आणि मग इथे काय काय घ्यावं लागेल आपल्याला, एक एक मायनस करायचं आहे, तर एन मायनस मायनस. ओके. आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये घ्यायचं आहे आपल्याला एन. ओके. आता इथे जर का आपण प्रिंट करायला गेलो तर काय झालं बघा इथे, हा लास्ट वाला लूप बघा, 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ठीक आहे. ते आपण सांगू शकतो. रिव्हर्स केला आपण, रिव्हर्स लूप लावला. बघा इथं रिव्हर्स लूप आलाय. या पद्धतीने आपण लूप लावू शकतो. आता इथे मी 100 केलं, स्टार्टिंग पॉईंट 100 आहे, एंडिंग पॉईंट त्याचा 1 आहे, एन एक एकने मायनस करत जायचंय. तर या पद्धतीने तो मायनस करेल बघा. स्टार्टिंगला 100 आलं इथं. ओके. नंतर 99 98 97 या पद्धतीनं हा लूप चालेल तुमचा 1 पर्यंत. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपलं इथं लूपिंग स्टेटमेंट झालेलं आहे. फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप,